नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची वाघीण ही कादंबरी आणि आज भाग दुसरा आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक बा बोधे लिखित वाघीण भाग दुसरा. रत्नी आंघोळ करून पातळ बदलत होती तवर सांब्या कदम आला. एका पायानं लंगडी जात उजव्या कुबडे वाचकं देत आली. मनगटागत मिशा ठेवलेल्या. खत पाणी खाऊन कडवळ सुधीक एवढं वाढत नसल अशा निब्बर त्या मिशा वाढल्या होत्या. कधी 5-10 वर्षापूर्वी मिलिटरी सोडून घरी आला तेव्हापासनं हिरवी कापडं हाय ती सांगत. केस वळवून मागं नेलेलं, कपाळावर तांबडा टिळा, लिवंगाडाचं भांडं फुकून लावल्यागत. मारक्या रेड्यागत बघायचं. नजर जणू आता शेण कुठं पेटत घातल्यात. सदरा चांगला मनगटा पावतर वर वडून कोपरा पावतर दुमडत नेलेला. मनगटावाल्या बॉट जाडीच्या शिरा हिरव्या पिवळ्या सापागत लकलकीत दिसायच्या. संभा आधी रत्नीच्या पालाजवळ आला. म्हातारा अजून बी हातरुणातच. थंडी मी म्हणत होती गारठ्यानं अंगाचा आकडा होत होता. सोन्या उठून कसलं तरी गाणं गुणगुणत सादऱ्याला बटणं लावत होता. खोकडागत वाळक्या तोंडाचा संब्या बघितला आणि रत्नीचं टाळकच उठलं. कांजर भाटाच्या जाती जलम घेऊन बी समद्या कानपाटी गोसावी जातीचा म्होरका व्हायची स्वप्न संब्या बघत होता. दारू गाळून पाण्यागत पैसा कमवत होता. पैशाच्या जोरावर घोड्यागत नाचत होता. माणसं म्हणायची तरी बरं देवानं एक पाय मोडलाय, नाही तर 2 पायानं दुसऱ्याच्या घरावर सुधीक नाचला असता याचं काय सांगावं. रत्ने, अगे रत्ने, जरा बाहेर येते का? एक डोळा बारक करत किलकिल्या डोळ्यानं रत्नीच्या पालावर नजर फिरवीत संब्यानं बायकुला हाक मारावी अशा थाटात रत्नीला हाक मारली. रत्नी तरी घाबरती वय. ती कोपऱ्यातली बंदूक घे अशी सोन्याला डोळ्यानं खून केली आणि स्वतः केसाचा बुचडा बांधत बाहेर आली. कार बाबा, शेजारच्या गावातली तराळकी आमच्या बी वस्तीवर फिरत आली म्हणायची. सापागत लगेच ठेस करणारा सांब्या तिच्या बोलण्यावर चिडल असं तिला वाटलं होतं, पण तो नुसताच कसनुसा हसला. रत्ने, काय बोलायचंय ते बोल. बाबळीची फुलं अंगावर पडल्यावाने सारं झेलायची सवय झाली आता. आलाय कशासाठी तू? आता कशी आली वळणो? नाही तर तू शहाणी आणि देखणी बी आहे. जिबाट लय लांबच चाललंय बरं का. आता पावतर प्रत्येक पालातली माणसं जागी झाली. ती मुंडकी बाहेर काढून सरड्यागत बघत होती. हातरुणात गारठ्यानं गारटलेल्या रत्नीचा म्हातारा चांगला उठून बसला होता. एक पाय पसरून दळाय बसलेल्या बाईवानी वाकून बघत होता. सोन्या रानबोका हेरल्यावानी संब्याकडं रोखून बघत होता. इकडं तिकडं कानुसा घेत संब्यानं वाक्य फेकलं. भिक्याला वाघानं मारला असं ऐकायला मिळतंय. वय की. अगं पण आता तू उघड्यावर पडली ना. काळजी करायची ना. ह्या मी आहे ना, मी आहे. हे घे 500 रुपये घे. अगं तुझ्यासारखं सोनं आम्ही थोडं मातीत पडू देणार आहे वे. घे लाजू नका, लाजू नका. अगं अशा टायमाला उपयोगी नाही पडायचं तर कवा पडायचं? हा. दारूत बुचकळलेला थोबडा नाचवीत तो पुण्यांदा हसला. नोटांचा गठ्ठा रत्नी मोर टाकून उजव्या हातानं कुबडी दाबत निघाला. रत्नी इंगळागत लाल झाली. डिवचलेले वाघिणीगत गरजली. संभ्या माग फिर भाड्या. समदा रामाचा डोंगूर काळजागत पोटात बशिवलेला रानदांडग्या संभ्या रत्नीच्या आवाजानं बाप जन्मात पहिल्यांदा हादारला. चावलबाज कुत्र्यागत थांबल्या जागेवरनं मागं वळून बघायला लागला. रत्नी ताठात उभी राहिली होती. तिच्या बी डोळ्यात कधी नवा डोंगूर पेटला होता. अंगाचा भडका झाला होता. समोर पडलेल्या नोटाचा पुडका उचलून तिने जोरात सांब्याच्या रोकानं भिरकावला आणि गारजली. अरे तुझ्या पैशावर पोट भरायला मला काही रंगी क्वालाटीन समजला का तू?
56 जणांनी हेलपटून टाकलेल्या बाईच्या पोटी जलमलेला अक्कर माश्या तू मला ज्ञान शिकवतोय वय. अरे 10 गावाला रगत वाकाय लावणाऱ्या काळू म्हाताऱ्याची लेक आहे मी. भिक्या वाघाची सख्खी बहीण आहे मी. रत्नी वाघीण म्हणतात मला. कुबडी काढून घेतली तर चालाही येत नाही तुला लांगड्या. फुकाची श्रीमंती कोणाला दाखवतो रे तू. असं म्हणत सोन्याच्या हातातली बंदूक तिने खासकन ओढून घेतली. संब्याच्या दिशेनं काडकन बारा टाकला. नेमका सटका कुबडीच्या खालच्या बुडक्यावर वाचला. कुबडी पुढं सटकली तसा तोल गेलेला सांब्या खाली आपटला. छाट देऊन पाडावा तसा एका कालावर पाडला. ढोंगाट शांदालं त्याचं. आजूबाजूच्या पालातली माणसं आतापावतर बाजूनं जमली होती. सांबा आपटल्यावर खदा खदा हसायला लागले. नरडेत हिरवं कांदा आगबंद कोंबावं तसं सांब्या गडबडून गेला. यडबडल्या ग सांब्या सपाट्या ओटला. कुबडी टेकत वाटातल्या वाटात काहीतरी बडबड डॅंगा टाकत निघाला. वस्तीच्या कोपऱ्यावर जाऊन मागं वळून मोठ्यानं मिशा पिळत म्हणला, रत्ने मी हाय आणि तू है. माझ्या बी बंदुकीत काही लिमलेटच्या गोळ्या नाही भरल्या. तमाशा बघाय बाहेर जमलेली रिकामचोट बिगी बिगी धावत आली. रत्नीच्या कडेनं गोळा झाली. काय घडलं कसं घडलं विचारायला लागली. आता होणार कसं असं बी म्हणायला लागली. फुटक्या कौलातनं पाणी गळावं तशी काय काय जण कधी नवत बोलायला लागले. सगळ्यावरनं नजर फिरवत रत्नी म्हणली, घाबरू नका तुम्ही. त्योच काही एकटा वाघ लागून गेला नाही. लंगडा फकीर आणि माती उकीर काय करून करणार आहे. माहिती की मला त्याची करतूक. तुम्हाला बी सांगून ठेवते घाबरायचं नाही. पालं पेटवायला आला तर त्याला पेटवून मारायचा. काय समजलं. रोजच्यासारखी रत्नी हळकुंड सौदा मणी बांगड्या गठोळ्यात बांधून बाहेर पडली. म्हातारा तरसागत डोंगणावर बसून राहिला. सोन्या झांबरं कुत्रं घेऊन डोंगरात गेला. गळ्यात नाही सरता गलुरी अडकवली. इकडं माणसं आपापल्या पालामोरं कुजबुजायला लागली. दिन्या काळे म्हणला, लेका ह्या बाईच्या नादानं तो सांब्या आपली पालं टाकल जाळून. तिला काय सभा सांगायला पैसे पडतात होय. खरं आहे दिन्याचं. तात्या मोऱ्यानं पुस्ती जोडली. याच्या बांधण्यात आपल्याला त्रास. आता भिकू दादा बी गेला. कोण हाय ह्या पोरीच्या मागं उभं राहिला. टाळक्याव एक बी केस नसलेला अवचित्या बोलला. भुईवर रेग वडत हातानं गालपाड खंगाळत म्हणला, उगा बाईच्या जातीनं नाही ते खरे कशा पाय करावी. बोलण्यानं बोलणं वाढलं आणि 5-50 माणूस जमा झालं. आपापल्या पायापुरती चप्पल कापाय सोकावलेली खवडी एक झाली. आज पावतर भिकादादानं लाज राखली हे पण विसरली. संब्या कदमाच्या दारूच्या भट्टीवर काम करणारी 7-8 जण तोंडाला येईल ती बडबडायला लागली. अरे त्यो सांबा मालक आहे म्हणून आम्ही पोटभर खातोय. नाही तर हे रत्नी देणार आहे आमच्या पोटाला. काळू नाना कान पाडून सगळंदा ऐकत होता. म्हातारा मनातल्या मनात चढ पडत होता. उठून सारी पालं पेटवून द्यावी असं त्याला वाटत होतं. सारी बोलणारी थोबाडं वरुट्यानं ठेचावी असं बी वाटत होतं. पण अंगातलं रागात आटून गेलेलं. तोंडातला थोका थोकायचं जीवावर येत होतं. कोणाला काय बोलायचं आणि बोलून तरी ऐकणार आहे बाई कोणी. बेका बाळा कसा घावला सर चोराच्या तावडीत. आता कसं जगायचं आम्ही. मातीत गेल्यावर मागं घडलं असतं तर काय बी वाटलं नसतं. अरे हे माझी आई मोहरं बापाला नागडं केल्यावानी. सारा परपंचा खायला उठलाय. म्हातारा बसल्या जागी विचार करत होता. पलीकडच्या घोळक्यात एक जण मोठ्यानं म्हणत होता, काळू नानाला सरळ म्हणायचं तुम्ही आपली तुमची सोय बघा. उगा सापाच्या नादानं बेडाक मारू नका. तुमच्यामुळं आमचं मारण. एक तर गप तरी बसा नाही तर आपलं पाल दुसरीकडं हलवा. त्या सांबाला काय 20 वर्ष मिलिटरी केली त्यांनी. वर पवतर त्याचा वशील आहे. अरे फौजदार सुधीक नांगी टाकतो त्याच्यामुळं. तात्या इनामदार बोबडे पाटील त्याच्या नजरावर हालत्यात. आपल्यासारख्या गोसावड्यांनी त्याच्याशी झुंज देणं जगणं जमणार आहे वे. उगा आपली मिजास राजाची नान्न काय काढायचं. सांगितलं कोणी ओराव दगड घेऊन पावायला. दिस मावळाय जायगावातनं रत्नी परत फिरली. कमरचं 4-5 रुपयाचा स्पून मीठ मिरची घेऊन निघाली.
टाळक्यात गोम वळवळल्यावानी रत्नी गलबलून गेलती. तात्या इनामदाराच्या वाड्यातनं संब्या कदमाला बाहेर पडताना तिने बघितलं आणि अंगातनं वारं गेल्यागतच झालं. याच किरड्यांनी दादाचा खून केला असणार. आदनं मधनं बाया माणसं बोलतात ती उगीच बोलतात होय. असली वाईट गोष्ट लपून नाही ना राहत. आता त्या संभ्या कदमाची बहीण आमच्या भिकादादाच्या मागं लागली, त्याला कोण काय करणार? काय आम्ही काय तिला टपाल पाठवलं होतोय दादाला ओरराव घेऊन पड म्हणून? आता राहिली तिच्या गुणानं ती गारवार आणि पोर पाडायच्या नादात गाचकली, त्याला आम्ही काय करणार? दादा लगीन करतो म्हणाला तर ह्यो भाडखाव काय बोललाच नाही. रत्नी स्वतःच्या मनाशी बोलत होती. तात्या इनामदार म्हणजे साधा सुद्धा माणूस नवं, 200-300 एकराचा बागायतदार. संभ्यानं आपली बहीण ह्याच्या बी खाली घातली होती. मग पहिला पैशाला काय तोटा? इनामदार रोज पैशाच्या ढिगात झोपतोय, उठल्या उठल्या पैशाचं तोंड बघतोय, मग माणसाचं बघतोय. संभ्या कदम कोरा माल त्याच्या घरी पोचवतोय. भांडवल इनामदाराचं काम करणार संभ्या. वर पावतर हात. कशाला पोलीस तरी काय करते ती? यो तात्या लय खावाट. मधी कसले तरी निवडणुकीला उभा राहिला, कानफाट्याची सगळी मतं मला द्या असं म्हणत होता. पण दादानं सगळी मतं त्या बामणवाडीच्या कुलकर्ण्याकडे वळवली. इनामदार पाडला, कुलकर्णी आला. पण येऊन उपयोग काय? सारी घोड्यानं काढल्यावानी उतानी चालणार. जुना धागा धरून संभानानं इनामदारानं भिकादादाचा काटा काढला. बघू की आम्ही बी काय उगाचच माणसाच्या जन्माला आलो काय? रत्नी मनाशी बोलत विचार करत वस्तीवर आली. बराच काळ पडला होता. पालातनं चुली पेटल्या होत्या. कुत्री उगीच्या उगं भुकत होती. धुराचं फरकट पसरत होतं. रत्नी वस्तीत शिरायला आणि लक्ष्मी आईचा पुजारी भाना दारू पिऊन झोकं खात समोरनं यायला एकच गाठ. रत्नी बघायला लागली. आज पावतर असं कधी झालं नव्हतं. माणसं दारू प्यायची पण रत्नीच्या मोहरं कोणी जात नव्हतं. आणि आता भाना पुजारी आडवा आला तो बडबडतच आला. रत्नी तुझं पाल हालीव ताबडतोब, तुझ्या नादानं आमची पालं जाळायची. रत्नीला हसू आलं. उगे आपलं गमतीनं म्हणत असेल असं तिला वाटलं. ती बी हसतच वय वय म्हणली आणि आपल्या पालाकडे जायला लागली. रामू आठवड्याची चकणी बायको गोजाबाई मिसरी घाशीत उभी होती. का हो काकी, उशीर केला, मिसरी घासाय? रत्नीनं आपलं सहज विचारलं तर काळुंदरी बोलली सुधीक नाही. बेळा शिरल्यावाने पाला शिरली. पुन्हा बाहेर येऊन एका दामात वंजळभर थुकली. सोन्यानं चूल पेटवली होती. एका भगोल्यात तांदूळ घालून तो जाळ घालत होता. इतका उशीर का केला अक्का? झाला बाबा उशीर. हळकुंडाला गिराईक भेटना, लय उशिरा भेटलं बघ. काटमोडक्या जर्मलच्या डेचक्यात रत्नीनं पाणी घेतलं, हातपाय खांगाळलं, चूळ भरली. जुन्या पातळाच्या फाटक्या पटकुरानं हातपाय तोंड पुसलं. जरा जीवाला बरं वाटलं. मधीच विचारलं, अरे म्हाताऱ्याला दुपारचा चहा करून दिला का तू? अगं अक्का, मी बी आताच येतोय. तुझ्या मोरं येऊन नुसतं तांदूळ चुलीव चढवलं बघ. नीट बीट केलं का? कशाला नीट करायचं? खाताना घावल तो खडा द्यायचा टाकून, त्यात अवघड काय? त्याच्या बोलण्याचं रत्नीला हसू आलं. शेकत बसलेल्या सोन्याजवळ ती बी बसत म्हणली, मग आज काय मासखंड असेल? काय घावलंय? मी नाही सांगणार, तूच ओळख. ओळखू? हा ओळख की. रत्नीनं उगच इकडं तिकडं डोळं फिरवलं आणि म्हणली, अरे बुवा का? आ लेखा कसं काय ओळखलं? तो जायगावचा जाग्या रामोशी भेटला असन, त्याने सांगितलं असणार. काय नाही र? मग तू काय मनकवडी होय? सांग बरं कसं ओळखलं? रत्नीनं कोपऱ्यात बोट दावलं. एका डाल्याटी खालनं बोक्याचं केसाळ शेपूट चांगलं मुंडा हात बाहेर आलतं. शेपाट बघितलं आणि दोघं बी खळखळून हसले. म्हातारा अजून बी गप होता. कच्च तांदूळ गिळल्यावानी पोटात धडधडत होतं. बाबा गप का झालाय? रत्नीने विचारलं. बाबाचं एक नाही आणि दोन नाही, उगा आपली नजर भोईत रावलेली. काय झालं र सोन्या म्हाताऱ्याला गप व्हायला? आता मला तरी काय माहिती, तुझ्या मोरं आत्ता चालू म्हणून सांगितलं नाही वे. रत्नी गप बसली. बोका सकाळी कापायचं ठरलं. मीठ मसाला वाटाय, आता येळ आहे कुठं?
तिनं थापा थापा 4 भाकरी थापल्या, पिठलं गारगाटलं, 4 मिरच्या तळल्या, खारडा करून टाकला. जेवण झाल्यावर म्हातारा म्हणला, "रतू, वस्ती नाराज आहे आपल्यावर." "का?" "अगं तू सकाळी सांभ्या कदमाबरोबर कालागत केली. वस्ती म्हणती तुमच्या नादानं आमच्या पालसनी आग लागन. म्हणून तेवढ्यासाठी तू गप झाला वय?" "वय बय माझे, दैवताला टाकून नाही राहता येत ना. या वस्तीव कसं निबल माझं कोणान ठाव." पुन्हा खॉक खॉक सुरू. "ये ब तू उगाच काहीतरी टाळक्यात घेऊ न ग. राहायचं म्हणल्यावर कुठं बी राहता येतं. येऊ दे ना विचारायला कुणी बी, सांगेन मी त्याला. एवढी मोठी मानपानाची जात आहे तुमची, तर का आपल्या आया बहिणी बागायतदारांच्या खाली निजावता? बरं का बाबा, ज्याला आबरूची चाड असती तो नाही असं बोलत, करून दावतोय तो." रातभर कुणीच काय बोललं नाही. रत्नीला वाटलं होतं माणसं एवढी चिडली ती तर लगेच येतील, पण नाही आले. दुसऱ्या दिवशी दिवस कासारभर वर आला तरी कुणी आलं नाही. नुसती एकमेकाला खानाखुणा करायची, पण पुढं व्हायचं कुणी ह्यातच समजा आडलं. मोहर होऊन वाईटपणा घ्यायला कुणी बी तयार होईना. जेवणाच्या टिपणाला तेवढा भाना पुजारी आला. रडत रडत त्याने रत्नीचा पाय धरला आणि म्हणला, "चूक झाली, इथनं पुढं असं नाही करणार." म्हातारा बॉच्या पुढं सरकला आणि म्हणला, "अरे काय राडाय, काय झालं मारदा तुला?" भाना पुजाऱ्यानं पोथी वाचल्यावानी सारी कहाणी सांगितली. स्वतःच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली. रत्नीनं जेव्हा समजूत घातली तेव्हा तो गेला. माफी मागाय सुधी गडी पिऊन चालता. भांड्याचा गाराडा घासाय काढत रत्नी म्हणली, "माणसं जोपावतर सतावून येत नाहीत तवर आपण भांडण उकरून काढायचं नाही. कुणी एकेरी वाला त्याला जबाब मी देईन. तुम्ही बिनघोर असा. ह्या जगात जो भेला तो गेला. नरडं फोडायची तयारी ठेवून जागायला पाहिजे, हे ध्यानात ठेवा." श्रोते हो, हा होता भाग 2. भाग 3 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.